महाराष्ट्रीयन घरात रोज बनणारा हा साधासा पोहा, याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. चला तर मग. आपल्या सगळ्यांचा लाडका कांदे पोहे हा मूळचा महाराष्ट्राचाच. पण तुम्हाला माहिती आहे का की जगप्रसिद्ध इंदोरी पोहा सुद्धा महाराष्ट्राने मध्य प्रदेशात नेला. 19व्या शतकात जेव्हा होळकर आणि शिंदे घराण्यांचे राजे महाराष्ट्रातून इंदोरला गेले तेव्हा त्यांनी तिथे पोहे आणि श्रीखंडाची ओळख करून दिली. तसेच प्रवासात टिकून राहणारा आणि झटपट बनणारा पदार्थ म्हणून पूर्वी हा सैनिकांसाठी उत्तम नाश्ता म्हणून ओळखला जायचा. कोकणातल्या दडपे पोहेपासून ते विदर्भातल्या झणझणीत तर्री पोह्यांपर्यंत या साध्या पोह्याने संपूर्ण देशावर राज्य केलंय. त्यात आपल्या आयांनी स्वतःचं एक टच त्या पोह्यांना दिलं. कोणी त्यात टोमॅटो टाकले, कोणी त्यात चिमूटभर साखर टाकली, कोणी वरून लिंबू पिळलं, तर कोणी शेव टाकली. आणि तर्री पोह्याची झणझणीत तर्री ही पण एका आईनेच सुरुवात केली. तर मग तुम्हाला कोणते पोहे आवडतात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहे? दडपे पोहे की तर्री पोहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.